संग्राम मोहिते। आज आपण राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेले आहोत। आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते, कारण त्यांचे व्यक्तिमत्वच तसे होते। स्वतःसाठी व स्वतःच्या परिवारासाठी जगणारे भरपूर लोक असतात। स्वतःसाठी व स्वतःच्या परिवारासाठी जगणारे भरपूर लोक असतात, पण समाजासाठी आपले आयुष्य वेचणारे लाखांदी एखादीच असतात। त्यांचे आयुष्य खूप प्रेरणादायी असते। त्यातलेच एक म्हणजे राजर्षी शाहू महाराज। शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील घाटगे घराण्यात झाला। त्यांचे मूळ नाव यशवंत असे होते। चौथे शिवाजी महाराजांची पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले व त्याचे नाव शाहू असे ठेवले। शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते। त्यांनी कोल्हापूरमधील भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले व त्या पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी व शेतीसाठी केला जातो। शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत केले। प्राथमिक शैक्षणिक खर्च उचलण्यासाठी त्यांनी अधिकारी, डॉक्टर व व्यावसायिकांना कर लावला। जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाही त्यांना महिन्याला 1 रुपये असा दंड लावला। मुले शाळेत जावावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला। शाहू महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खूप कौतुक होते, कारण ते गरिबीतून खूप कष्टाने शिकवत होते। जे लोक शाहू महाराजांना भेटायला जायचे ते लोक आंबेडकरांबद्दल खूप कौतुक करायचे। शिक्षणाच्या लढ्यात दिले गोरगरिबांना वरदान, शिक्षणाच्या लढ्यात दिले गोरगरिबांना वरदान। छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान, छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान। समाजासाठी झटलेल्या या लोकराजाने 6 मे 1922 रोजी जगाचा निरोप घेतला। कोल्हापूरची शान असलेल्या या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद।